कोणाचे असते हा चेंडू स्कूप करायचा प्रयत्न होता दिल स्कूप स्टाईल मध्ये, पण चेंडू बॅटचा काही संपर्क होत नाहीये. आणि मी भूषण पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते किंवा उतेकर सर यांच्या शुभ हस्ते आम्ही हा नाणेफेकीचा कौल करत आहोत. खो खो मधला हा सामना मुलींचा. हा चेंडू ऑनसाईडला हुक करताय, मागे जातोय चेंडू मिड विकेट झोन मध्ये क्षेत्रक्षेत्र वेगाने त्यांना बीट करून चेंडू मागे जातोय क्षेत्रक्षेत्रात बॅकिंग साठी, पण त्यांच्या आवाकाच्या बाहेर चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि अप्रतिम चौकार. गुड शॉट. तर शिवम पांडे याचा कॅप्टन अप्रतिम फलंदाजी, अप्रतिम फटका. शिवम स्ट्रायकिंग एंडला स्वतः संघनायक आहेत आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे तो यश. चौकार. धावसंख्या धावफलकावर 5. गोलंदाज आहेत ते सूरज. खूप चांगली सुरुवात आपल्या संघासाठी. तब्बल धावा कुठल्या त्या 4 धावा आपल्या या इनिंग मध्ये, आपल्या या अकाउंट मध्ये 4 धावा ऍड करतायत. आम्हाला चेंडू पाहतायत लेग स्टिकच्या बाहेर आहे चेंडू. अमर आमच्याकडे येतात आमचे ऑफिशियल, आमचे पंच. इट इज वाईड. धावसंख्येत भरवते. धावसंख्या धावफलकावर 6 धावा. तुम्ही पाहता सामन्यातला स्पर्धेतला दुसरा सामना आजच्या दिवसामध्ये रंगतोय. या स्पर्धेचा काल तुम्ही पाहता 2 दिवस. हा चेंडू स्कूप केले, मागे जाते चेंडू क्षेत्ररक्षक त्याच्या मीट करणं असं असं वाटलं होतं, पण ते मात्र चेंडू मात्र स्वतः स्ट्रेच करतायत आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिथे दाखवत आहेत. चांगला स्कूप केला होता चेंडूला, मागे गेला होता चेंडू आणि तोपर्यंत फलंदाज मात्र 1 धाव पूर्ण करतायत. धावसंख्या धावफलकावर मला सांगतात गुणच सांगायला एक 7 धावा धावफलकावर. हा चेंडूला ब्लेड कट करतायत, बॅटचा फेस ओपन केलाय, खेळाडू चेंडूच्या खाली खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. वेळ घेते चेंडू उचलण्यासाठी. चांगला प्रयत्न. तोपर्यंत फलंदाज वेगाने 2 धावा पूर्ण करतायत आणि या 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते धावफलकात, म्हणजेच 9 धावा धावफलकावर. पहिले षटक हातात आहेत गोलंदाज सूरज. 5 षटकांचा हा सामना, पण चांगली सुरुवात खास करून फलंदाज. हा चेंडू यष्टा उद्ध्वस्त, फलंदाज मात्र बाद. अप्रतिम डिलिव्हरी. सूरजने निश्चितच एक अप्रतिम गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते सूरजच्या माध्यमातून. षटक पहिलं मार्गस्थ आहे गोलंदाज सूरजचं आणि आपल्या संघासाठी यश देतोय. यशला बाद करून यश बॅक टू द पॅव्हिलियन. क्लीन बोल्ड. 3ऱ्या क्रमांकावर येतो फलंदाज. स्ट्रायकिंग एंडला अभय. पाहायचंय सूरजच्या अगेन्स्ट कशी फलंदाजी करणार अभय आपल्या बॅटमधून. धावसंख्या धावफलकावर 9 धावा. पहिला चेंडू. हा चेंडू हवेमध्ये खेळत आहेत, क्षेत्ररक्षक होते पण त्याला त्याच्या डोक्याने चेंडू मात्र फ्लाय होतोय. सेफ शॉट खेळायला गेले, कुठल्या प्रकारचं कॉन्फिडन्स नव्हता या शॉटवर, पण तरी पण धावसंख्या 1 मिळते या चेंडूवर. धावसंख्या धावफलकावर डबल फिगर दुहेरी अंकामध्ये धावफलकावर 10 धावा एका षटकाच्या समाप्तीनंतर. मी पाहता तर शंकर सुदाम पाटील चषक 2016 अप्रतिम क्रिकेट टुर्नामेंट एक श्रद्धांजली अर्पित करण्याचा प्रयत्न मात्र त्यांच्या दोन्ही सुपुत्रांकडनं मात्र होतोय. अप्रतिम कामगिरी ॲडव्होकेट विनायक पाटील आणि त्याचबरोबर संदीप पाटील. गुड जॉब. कारण शाळेतल्या एका काही नव्या चेहऱ्यांना मात्र एक चांगलं व्यासपीठ देण्याचा प्रयत्न आमच्या आयोजकांच्या माध्यमातून केला जातोय. नवीन षटक हातात गोलंदाज सज्ज होतोय दीपांशू. पंचांच्या डावबाजूने मारा करण्यासाठी सज्ज होते उजव्या हाताने दीपांशू आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अभय. द विकेट. चेंडू ऑनसाईडला हुक करतात, मागे जातोय चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये लँड होतोय. चेंडू स्विंग होऊन सरकतोय क्षेत्रात वेगाने आणि तोपर्यंत ते चेंडू कव्हर केल्यानंतर वेगाने 2 धावा सुद्धा पूर्ण करतात फलंदाज. धावसंख्या धावफलकात 2 ने सरकते पुढे निश्चितच 12 धावा धावफलकावर. स्कोर टोटल मूव्स ऑन 12 रन. समोर फटका, अप्रतिम टायमिंग, सुरेख फटका. चेंडू तो मागे मिडऑन मध्ये क्षेत्ररक्षक होते चेंडू तिथे कव्हर करतील चेंडू मात्र 1च धाव येते फलंदाज अभयला. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज स्वतः संघनायक येतो तो म्हणजेच शिवम पांडे. ॲज अ कॅप्टन एक वेगळा स्टान्स आहे. आधीच मात्र पॉपिरीच्या बाहेरून मात्र उभे. अप्रतिम फटका, टायमिंग सुरेख होतं, मागे जातोय चेंडू, स्विंग होऊन अंदाज चुकतोय, फ्लाय होतो चेंडू त्या बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या खेळाडूच्या डोक्यावर ना.
आणि तोपर्यंत फलंदाज मात्र 2 धावा पूर्ण करतायत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग म्हणा, शॉर्ट फाईन लेग म्हणा, या पोझिशनला मात्र क्षेत्ररक्षक होते, त्याच्या डोक्यानं मात्र चेंडू फ्लाय होतोय आणि तोपर्यंत फलंदाज स्वतः संघनायक 2 धावा पूर्ण करतोय. स्कोर टोटल मूव्स ऑन 15 रन, 1 विकेट. दीपांशू फिरकी आक्रमण. आज मात्र चेंडू लास्ट मिनिटला बॅटचा फेस ओव्हर करून चेंडूला मात्र स्टिअर करायचं होतं, कट करायचं होतं, पण मात्र त्याच्या उंचीच्या पेक्षा थोडंसं उंचीने मात्र चेंडू मात्र मागे निघून जातोय. डॉट बॉल. पुढील चेंडू पुन्हा सज्ज. हा चेंडू कम्प्लिटली ब्लाइंड स्ट्रोक. पंचांचा इशारा वाईड. कुठल्या प्रकारचं कॉन्सन्ट्रेशन नव्हतं, पण मात्र चेंडूची फेक मात्र थोडीशी चुकीची होते. आउटसाइड द ऑफ स्टम्प्स. दीपांशू. हा चेंडू पंचांचा इशारा पुन्हा एकदा वाईट, कारण दिशेवर नियंत्रण नाही. दिशाहीन गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते गोलंदाज दीपांशूची, आणि त्यामुळे संघाची धावसंख्या सरकते पुढे, म्हणजेच 17 या धावसंख्येवर. ओव्हर द विकेट. हा चेंडू खूप लवकर खेळतायत. पुन्हा त्या पंचांचा इशारा वाईटचा. लेग स्टिकच्या बाहेर चेंडू सातत्याने मात्र पिचिंग करतायत. धावफलकार धावा तुम्ही पाहतात, 18 धावा धावफलकावर. षटक दुसरा मार्गस्थ आहे दीपांशूचं. हा चेंडू हवेमध्ये खेळतायत. चेंडू प्रॉपर टायमिंग होत नाहीये. मिडॉनचा खेळू चेंडूवर येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण एकदा तिथे पूर्ण केली, दुसऱ्या घेणार का बघायचं आहे. चेंडूची फेक मात्र केली होती खूप सुंदररीत्या, पण 2 धावा वेगाने फलंदाज पूर्ण करतायत आणि धावसंख्या सरकवत आहेत. या दुसऱ्या षटकामध्ये 20 धावा धावफलकावर. स्ट्रायकिंगला पुन्हा एकदा संघनायक शिवम. वेगळा स्टान्स आहे. बॅट बघा किती जोरात आपटतोय, पण मात्र गोलंदाज असं वाटतं मात्र घाबरलेले आहेत. चेंडू मात्र सातत्याने लेग स्टिकच्या बाहेर मात्र फेकतायत, पिचिंग करतायत. तुम्ही पाहू शकता जरा शिवमकडे, शिवमचा स्टान्स वेगळा आहे बघा तुम्ही, एक वेगळा स्टान्स आता मात्र घेतलाय. हा मात्र चेंडू मागे निघून जातोय. षटक समाप्त होत आहे. चेंडूवर तुम्ही स्टान्स निश्चित घेता, पण तेवढं कनेक्ट करणं तेवढं महत्त्वाचं होतं. चेंडूवर जाणं महत्त्वाचं होतं. चेंडू आपल्या बॅटवर मिडलिंग करणं महत्त्वाचं होतं, पण शेवटच्या वेळात त्याचा काही प्रयत्न पाहायला मिळत नाहीये. 2 षटकांचा खेळ समाप्त होतो. 2 षटकांची धावसंख्या 21, 21 धावा धावफलकावर. निश्चित आम्ही धन्यवाद व्यक्त करतो मॉडेल कॉलेजचे शिवा अय्यर सर. मात्र खूप चांगलं मार्गदर्शन आमच्या या स्पर्धेच्या माध्यमातून या आमच्या आयोजकांना केलेलं आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अभय. गोलंदाजीला आदर्श. पहिला चेंडू आदर्शचा. हा चेंडू थोडीशी रिलीज ऑफ द डे, थोडीशी वेगळी गोलंदाज आदर्शची. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अभय. फुल टॉस आहे, बिरकावून दिलाय. बॉल्स बॅक ड्राईव्ह. लॉंग ऑफला चेंडू जातोय क्षेत्रात वेगाने, तो म्हणजे ते एकच जाऊन येते आणि स्ट्राईक रोटेट होते फलंदाज शिवमकडे. इम्प्रोव्हायझेशन दाखवण्याचा प्रयत्न सातत्याने करतात शिवम. हा चेंडू खूप वेळ वाट पाहिली, पण मात्र चेंडूला व्यवस्थित मिडलिंग करू शकले नाही, स्क्वेअर कट करू शकले नाही. पंचांकडे मात्र कॉल दिला गेलाय फलंदाजांनी, मात्र चेंडूची मात्र थोडीशी मात्र वेगळी फेक केली जाते. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बराच बाहेर. इट इज वाईड. धावसंख्या धावफलकावर 23. तिसरं षटक मार्गस्थ असताना थोडासा वेगळा स्टान्स घेतला पुन्हा एकदा शिवमने. पुन्हा एकदा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर वाईड. सातत्याने अतिरिक्त चेंडू फेकतायत, वाईड चेंडू फेकतायत, कारण गोलंदाजावर आक्षेप घेतला होता फलंदाजाने. पुढील चेंडू चांगला टायमिंग. समोर खेळतायत क्षेत्राच्या चेंडूच्या खाली. इथे मात्र झेल सुटतोय, चुका होत आहेत. शिवम सारख्या खेळाडूचा मात्र तुम्ही झेल स्वतः निश्चित तुम्हाला हा झेल महागात सुद्धा पडू शकतो. एवढी चांगली फलंदाजी त्याच्याकडे आहे, एवढी क्षमता त्याच्याकडे आहे. पुढील चेंडू पुन्हा ते सज्ज अभयसाठी. चांगला टायमिंग खेळायचा प्रयत्न, मात्र चेंडू मात्र बॅटची कट घेऊन हवेमध्ये. फलंदाज मात्र बाद. नांदुलीचे प्रशांत मात्रे सुद्धा आमच्या स्पर्धेच्या माध्यमातून इथे येत आहेत. त्यांना विनंती करतो आपण येऊन व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. प्रशांत, आमच्या आयोजकांकडून मात्र विनंती आली की आपण यायचं आहे व्यासपीठावर. तर 2 फलंदाज तंबूत परतले आहेत. लॉस ऑफ टोटल 2 विकेट. स्कोर मूव्स ऑन 25. आणि नवीन फलंदाज येतो मैदानात म्हणजेच लोकेश. संघनायक अजूनही मैदानावर आहे. ही सगळ्यात महत्त्वाची बाजू आहे, ही सगळ्यात प्रबळ बाजू आहे ती म्हणजेच शिव मैदानावर आहे. लोकेश मैदानावर स्ट्रायकिंग एंडला.
गोलंदाज मिळणार हे यश, गोलंदाज आहेत ते दीपांशू. फॉर द विकेट. हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर पिचिंग करतात. पंचांचा इशारा पुन्हा एकदा वाईड. निश्चितच म्हणेन की येणारा इतिहास येणारे मात्र खेळाडू लिहिणार, याच्यात काहीच वाद नाही. आणि 30 पिढी मात्र आमच्या आयोजकांच्या माध्यमातून तयार केली जाते, त्याचकडून मात्र संधी दिली जाते. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा हा चेंडू स्क्वेअर कट करायचा होता, खूप मागे निघून गेले होते, पण चेंडूचा अंदाज घेऊ शकले नाही. चेंडू मात्र पिचिंग करू शकले नाही, बॅटवर घेऊ शकले नाही. मात्र चेंडू मात्र निघून जातोय. निर्धाव षटक सांभाळतो तिसरं आणि 3 षटकाखेर धावसंख्या धावफलकात मी पाहतात एकूण धावसंख्या 26 धावा धावफलकावर. अजूनही जास्तीत जास्त धावांची गरज आहे मैदानावर सामन्याला एक चांगलं टार्गेट सेट करण्यासाठी. 3 षटकाखेर धावसंख्या 18 चेंडूमध्ये 26 धावा कुठल्या आहेत फलंदाजी करणारा संघ तुम्ही पाहतात. 3 षटकांचा खेळ समाप्त होत आहे. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये. कारण पाणी जर हवं असेल तर पाणी तुम्ही घेऊ शकता मैदानाच्या आत. येस टीजे. बिटवीन साऊथ इंडियन स्कूल वर्सेस जय भारत इंग्लिश स्कूल. शिवम पांडे आणि धीरज विषय यांच्यामध्ये ही फाईट. गोलंदाज येते ते प्रीत. स्ट्रायकिंगला संगनायक शिवम. चेंडू कम्प्लिटली ब्लाइंड स्ट्रोक. चेंडू मात्र मागे निघून जातोय. फलंदाज मात्र बाद. धावचित. मसोबा पाहून उसाला देव माझे मसोबा पाहून उसाला. विनंती करतो मी व्यासपीठावर श्याम म्हात्रे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते प्रशांत म्हात्रे यांना आपण सन्मानित करायचंय. श्याम म्हात्रे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण प्रशांत म्हात्रे यांना इथे सन्मानित करायचंय. हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न. फलंदाज स्ट्रायकिंग एंडला अनमोल. ओ द विकेट. हा चेंडू लेगस्टिकच्या बऱ्याच बाहेर आहे. येस 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 येस. जो तिथे मात्र मैदान क्रमांक 2 वर खो खोची मात्र स्पर्धा चालू ती मात्र खेळ. विनंती करतो जे खेळाडू फलंदाजीची प्रॅक्टिस करतायत विनंती करतो थोडंसं बाजूला व्हायचं आहे. जे सराव करतायत खेळाडू त्यांना विनंती करतो थोडंसं बाजूला व्हा, कारण ती मात्र स्पर्धा सुरू स्पर्धा होते तिथे कव्हर होऊ द्या. ती सामना ते मात्र कव्हर होऊ द्या. धावसंख्या धावफलक मी पाहता एकूण झाले त्या 27 धावा धावफलकावर. गोलंदाज आहेत ते प्रीत. हा चेंडू हवेमध्ये खेळतात. चेंडूच्या खाली जेल होत नाही, मागे जातोय चेंडू आणि तोपर्यंत एक सिंगल. शिवमकडे जास्तीत जास्त स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं आहे. त्यांच्या जोडीला आलेत फलंदाज ते अनमोल. नाव किती सुंदर आहेत बघा. अनमोल, त्यानंतर लोकेश, अभय, त्याला कुठल्याही प्रकारचं भय नाही. यश नावामध्येच निश्चितच यश दडलेलं आहे, पण तेवढी छाप सोडू शकले नाही. ओ द विकेट. हा चेंडू लेगस्टिकच्या बाहेर. पंच सातत्याने एक्सरसाइज करतायत. अमर काल सुद्धा शेड्यूल बिझी होतं सागाव संघाचं, पण आज मात्र पूर्णपणे वेळ या स्पर्धेसाठी त्याने दिलाय. ओ द विकेट. प्रीत चेंडूला स्कूप करण्याचा प्रयत्न. चेंडू मागे जातोय. फलंदाज मात्र बाद. बिग विकेट.
संगनायक जर आले असतील तर रिपोर्ट करायचं आहे. कॅप्टन पेंढरकर कॉलेजचे संगनायक आणि विनंती करतो जर आपला संघ आला असेल तर आपण रिपोर्ट करायचं ताबडतोब. जरी आम्ही 12:30चा टाइम दिला हरकत नाही, पण आपल्याला स्पर्धा लवकरात लवकर कव्हर करायची आहे. दुसरा सामना आम्ही तुमचा खेळणार होतो, पण विनंती करतो जर आला असेल आपण तर रिपोर्ट करायचं आहे. 1 to go. हा चेंडू कम्प्लिटली ब्लाइंड स्ट्रोक, कुठल्या प्रकारचा फुटवर्क नाहीये. जीन्स घालून तुम्ही पाहतात फलंदाजी मात्र इथे केली जाते. फलंदाज आलेत मैदानावर. एकूण 4 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या 29. आणि आता पाहूया की पहिल्या 2 षटकामध्ये जर विचार केला तर चांगली फलंदाजी पाहायला मिळते शिवणकडनं. खास करून चांगला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळाला, संगनायक तुम्हाला पाहायला मिळाला. पण इथे मात्र बाकीचे सर्व फलंदाज थोडंसं मात्र निराशा करतायत आणि तेवढी चांगली फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळत नाहीये. गोलंदाजीला निर्णायक षटक घेऊन सूरज, स्ट्रायकिंग एंडला फलंदाज तुम्ही पाहतात अनमोल आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज एक आलाय अविनाश. हा चेंडू मात्र जाऊ दिला ऑप्शनच्या बराच बाहेर चेंडू. इट इज वाईड. स्क्वेअर कटसाठी सेट झाले होते, सज्ज झाले होते, पण लास्ट मिनिटला पाहिलं मात्र चेंडू थोडासा दूरवर आहे आणि चेंडू मात्र सोडून देऊन गेलेत. वाईड बॉल. धावसंख्या धावफरकावर 30-30. समोर खेळत आहे चांगला फटका लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येत आहेत, त्याच्या डोक्याने चेंडू फ्लाय होतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. अप्रतिम चौकार. पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला, चैता पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला, माझी वरदेवी आई. शेवटच्या टप्प्यात का होईना पण चांगली फलंदाजी अनमोलच्या बॅटमधून होते. अनमोल फटका अनमोलच्या बॅटमधून. हा चेंडू स्क्वेअर कट करायचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये. शॉर्ट कव्हरला चेंडू मात्र मागे निघून जातो डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये. एकच जाम येते. अनमोलकडे स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं होतं, पण अनमोल मात्र थांबतात नॉन स्ट्रायकिंग एंडला. कारण अविनाश तेवढी फलंदाजी चांगली करत नाही, कारण पहिला चेंडू आपण पाहिला मात्र खूपच मागे निघून गेले होते, बॅकफुटला निघून गेले होते आणि चेंडू प्रॉपरली एक्झिक्यूट होत नाहीये. धावसंख्या 35 धाव फलकावर. बघा संगनायक सूचित करतात की स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे. हो द विकेट. हा चांगला फटका अनमोल येतो स्ट्रायकिंग एंडला. स्ट्रायकिंग अनमोलला थांबणं किती गरजेचं तुम्हाला पाहायला मिळालं, कारण मागच्या चेंडू मात्र एक अप्रतिम फटका त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाला होता. चौकार वसूल केला होता त्याने. मैदान क्रमांक 2 वर चांगली स्पर्धा तुम्ही पाहतात खो खोच्या माध्यमातून. दोन संघ एकमेकांसमोर भिडलेत. श्री गणेश विद्यालय आणि नेहरूगड कॉलेज यांच्यामध्ये फाईट. चेंडू चांगला फटका, चांगला टायमिंग, क्षेत्राच्या चेंडूच्या खाली गुड कॅच. फलंदाज मात्र बाद. सज्ज होते फलंदाज पुन्हा एकदा. आता मात्र अविनाश स्ट्रायकिंग एंडला. हा चेंडू कम्प्लिटली मात्र अनकॉन्फिडंट शॉट. जागेवरच खेळायचा प्रयत्न. स्टँडर्ड डिलिव्हर. वाईड बॉल. स्कोर मुजून 37. एक हार्ड हिटर म्हणून मैदानात उतरलेत अविनाश, पण पावे त्याच्या बॅटमन तसा फटका पाहायला मिळतोय का? कुठल्या प्रकारचं फुटवर्क नाही त्यांच्याकडे. ओव्हर द विकेट. हा बघा तुम्ही पाहिलं की जागेवरच खेळायचा प्रयत्न. स्टुडंट बॅटचा काही संपर्क होत नाहीये. जीन्स घालून फलंदाजी करणं तेवढं इझी नाहीये. जो संघाने तुम्ही पाहतात मात्र ट्रॅक अँड टी शर्ट मात्र आलेत, पण जीन्स घालून तेवढी फलंदाजी होत नाही. लास्ट बॉल टू गो फ्रॉम द लास्ट ओव्हर. हो द विकेट. हा चेंडू पुन्हा एकदा कम्प्लिटली ब्लाइंड स्ट्रोक. फलंदाज अविनाश कडनं पूर्णपणे निराशा संघनायकाची, कारण संघनायका विचार केला असेल की का मी याला लवकर फारटर फलंदाजीसाठी, पण तेवढी मात्र पूर्णपणे उपेक्षा करतोय आपल्या संघाची, आपल्या संघनायकाची. 37 धावा कुठल्यात 38 धावांचं लक्ष ठेवलंय सामना जिंकण्यासाठी. ते म्हणजेच अपोजिट संघ तुम्ही पाहतात. दोन संघांमध्ये ही फाईट मैदानावर एकमेकांसमोर संघात म्हणजेच जय भारत स्कूल वर्सेस साऊथ इंडियन स्कूल. शिवम पांडेच्या माध्यमातून मी पाहिलं संघनायक म्हणजेच साऊथ इंडियन स्कूल नाणेफेकीचा कौल जिंकून जय भारत संघाने मात्र निश्चितच अचूक निर्णय घेतला आणि समोरच्या संघाला अवघ्या 37 धावसंख्येवर रोखलं आणि 38 धावसंख्येचं लक्ष टार्गेट सेट केलं. म्हणजेच साऊथ इंडियन स्कूलच्या संघाने जय भारत इंग्लिश स्कूल समोर.
पेंढरकर कॉलेज कॅप्टन आलेत का आपण? चला रिपोर्ट करायचंय. 12:30 वाजू द्या, पेनल्टीच लावे, जाम बडबड करतो. 12:30 वाजू तुम्हाला पेनल्टी लाव. दोन प्लेयर यायचे बाकी आहेत. तर या सामन्याचा नाणेफेकीचा आपण कौल करूया. भास्कर आमच्या सोबत सुद्धा आहेत व्यासपीठावर. भास्कर भोईर ॲज अ कॅप्टन फॉर द सकाराम शेठ विद्यालय आणि त्याचबरोबर पेंढरकर कॉलेजच्या माध्यमातून आज जय भोईर नाही आहेत. राज जोशी आणि त्याचबरोबर भास्कर भोईर यांच्यामध्ये फाईट पेंढरकर कॉलेज वर्सेस सकाराम विद्यालय. विनंती करतो मी प्रशांत याला की आपण आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करायचा आहे. प्रशांत मात्रे यांच्या शुभ हस्ते मात्र आम्ही नाणेफेकीचा कौल करत आहोत. दोन अपकमिंग यंगस्टर एकमेकांसमोर भास्कर भोईर आणि जय जोशी यांच्यामध्ये ही फाईट. जय जोशी वर्सेस भास्कर भोईर, पेंढरकर कॉलेज वर्सेस सकाराम शेठ विद्यालय आणि नाणेफेकीचा कौल मात्र केला जातो म्हणजे निश्चितच प्रशांत मात्रे यांच्या शुभ हस्ते. पाहूया नाणेफेकीचा कौल कोण जिंकतोय. कॅप्टन कोण, नाणेफेकीचा कौल कोण जिंकलाय? सकाराम शेठ विद्यालय मात्र नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि इन्व्हाइट केले, पाचारण केले फलंदाजीला म्हणजे निश्चितच पेंढरकर कॉलेजच्या संघनायक राज जोशी याला. सामना इथे मात्र सुरू होते. 38 धावांचं लक्ष घेऊन संघ मैदानात उतरलाय फलंदाजी करण्यासाठी, तो म्हणजेच जय भारत इंग्लिश स्कूल. आणि सामना जेव्हा सुरू होईल आपण ऐकूया रोशन संते यांना. धन्यवाद. धन्यवाद सर. पहिला चेंडू बीमरचा वापर केला होता. चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतो डीप मध्ये. 2 धावांचा उद्योगा श्रीगणेशा करतो 2 धावेने. संघाचा आणि स्वतःचं खातं खोलतोय 2 धावेने. धावसंख्या 2, बिनबाद 2. पुढील चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न बसतो. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न होता. खराब क्षेत्ररक्षण होत आहे. बॅकिंग होत नाहीये. 3 रन. आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण. बघूया चौथी धाव पूर्ण करतायत का दोन्ही फलंदाज. पण 3च धाव ती समान मागते. धावसंख्या 3 ने वाढते. धावसंख्या आपण बघतो धाबल का ती 5. धावसंख्या 5. पुन्हा एकदा शफल फलंदाज. वाईट चेंडू घोषित केला पंचांनी. अवांतर धावसंख्येत धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 6. अभयची बॉलिंग आहे. गोवर्धन आणि प्रियांशू स्ट्राईकला. आता कोण? प्रियांशू स्ट्रायकिंगला फलंदाज आपण बघतोय. पुन्हा त्या लॉफ करता चेंडूला. चेंडू ट्रॅव्हल होतो म्हणजे त्याचा लॉंग ऑपरेशन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतंय क्षेत्ररक्षक. पण 2 धावांचं होतं. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 1 शॉट त्यामुळे 1च रन मिळेल. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 7. पुढील चेंडू पुन्हा एकदा स्ट्रायकिंगला फलंदाज प्रियांशू. पुन्हा एकदा शफल फलंदाज. मारण्याचा प्रयत्न बसतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थगित. धावसंख्या आपण बघतोय धाबलकावती बिन 7. पुढील चेंडू पुन्हा एकदा भेडकावण्याचा प्रयत्न. कार्पेट ड्रायव्हर मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण मिड ऑन रिझन मध्ये. फक्त 1 धावेचा होता. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 8. पुढील चेंडू पुन्हा एकदा स्ट्रायकिंगला फलंदाज गोवर्धन. एक विस्फोटक फलंदाज गोवर्धन. बघूया कशी कामगिरी केली या सामन्यामध्ये. सिगटचा सामना आपण बघतोय. फायनलचा सामना, शेवटचा सामना. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू फेकला होता. खराब क्षेत्ररक्षण मिड ऑन रिझन मध्ये. चेंडू ट्राय होतो डीप मिड ऑन रिझन मध्ये. चेंडू थांबला नाहीये. 4 धावा.
24 चेंडू आणि अजूनही 26 धावांची गरज असणार आहे. बघूया 26 धावांची गरज ती म्हणजेच साऊथ आपला जय भारतला 26 पहिला चेंडू 9 चेंडू फेकलाय. स्क्वेअर लेगचे पंच अमर यांच्यावर 9ची खून येते. धावसंख्या 1 ने वाढते. अवांतर धावसंख्येत धावसंख्या 13. फ्रीट असणार आहे. धावसंख्या 13. पुण्याचा लॉक केला चेंडूला. भेटकावून दिला चेंडूला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. बघा शर्यत लागली आहे क्षेत्ररक्षक आणि चेंडू मध्ये कोण जिंकतोय. नक्कीच क्षेत्ररक्षक जिंकलाय. आणि बघा तिसरी धाव जाऊ असणार आहे. आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फंड मध्ये धावसंख्या 3 ने वाटते. धावसंख्या आपण बघतो दाभोलकर ती 16. चांगली सुरुवात करताना दिसतोय या तो म्हणजे जय भारत 11 संघ आपण बघतोय. जय भारत इंग्लिश स्कूल संघ या सामन्यामध्ये पुण्याच्या लॉफ करतो चेंडूला. आपल्याला क्षेत्ररक्षण दाखवतोय मिड ऑफ रिझन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण आणि 2 धावा पूर्ण केल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फंड मध्ये गोवर्धन आणि प्रियांशू यांच्यामध्ये धावसंख्या आपण बघतो दाभोलकर ती 18. स्ट्रायकीला फलंदाज पुन्हा एकदा गोवर्धन. नो स्ट्रायकीला फलंदाज प्रियांशू. एका सलामीचे फलंदाज आपण बघतोय जय भारत इंग्लिश स्कूल संघाचे. सी ग्रुप मधील आपण शेवटची लढत आपण बघतोय या मैदानावरती. जय भारत इंग्लिश स्कूल विपक्ष साऊथ इंडियन स्कूल या दोन संघांमध्ये. दुसऱ्या मार्ग धावसंख्या आपण बघतोय दाभोलकर ती म्हणजेच 18. अजूनही 20 धावेची गरज. पुढे चेंडू पुन्हा एकदा लॉप करण्याचा प्रयत्न. चेंडू लॉंग मध्ये चेंडू थांबणार नाहीये. सी मारेशे बाहेर 4 धाव. गुड शॉट. धन्यवाद डीजे मास्टर. अजूनही 16 धावांची गरज असणार आहे ती म्हणजेच जय भारत इंग्लिश स्कूल संघाला 16 धावांची गरज. पुन्हा एकदा आता मात्र यष्टीजीत बाद होतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवतोय यष्टीरक्षक आणि पहिला धक्का बसतोय तो म्हणजे 22 या धावसंख्येवरती जय भारत इंग्लिश स्कूल संघाला. माझी गंगाई माऊली शेलार गावाची सावली. माझी गंगाई माऊली. धावसंख्या 1 बाद 22. चांगली सुरुवात करतोय जय भारत इंग्लिश स्कूल संघ या सामन्यामध्ये. सामना बघतोय आपण मैदानावरती. ग्रुप सी चा सामना शेवटचा सामना. 2 चेंडू शिल्लक. आता मात्र दिशा भरकटतो गोलंदाज अवांतर. धावसंख्येत भर. धावसंख्या 1 ने वाटते. धावसंख्या 23. 1 बाद 23. स्ट्रायकिंगला फलंदाज संघाने घेतोय आता मात्र सूरज. पुन्हा एकदा वाईट बॅक टू बॅक 2 वाईट चेंडू फेकते गोलंदाज आपण बघतोय लोकेश. धावसंख्या 24. अजूनही 14 धावांची गरज. पुन्हा एकदा आता मोठा फटका. भेटकावून दिला चेंडूला डीप मिडविड रिझन मध्ये. चेंडू थांबणार नाहीये. 4 सी मारेशी बाहेर चौकार. धावसंख्या 28. अजूनही 10 धावांची गरज असणार आहे ती म्हणजेच जय भारत इंग्लिश स्कूल संघाला 10 धावांची गरज. पुन्हा 9 चेंडू घोषित केला आहे. स्क्वेअर लेगचे पंच अमर यांनी चेंडू ट्रॅव्हल होतो पण त्याचा एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये चांगले क्षेत्ररक्षण. आणि 3 धावा पूर्ण करता एकूण 4 धावा मिळतील. एक शॉट फक्त 3 धावा मिळतील याची नोंद घ्यायची. जय भारत इंग्लिश स्कूल संघ फ्री हिट असणारे. धावसंख्या 3 ने वाटे. धावसंख्या 31.
पुढील चेंडू पुन्हा एकदा फ्री डाबेड गाऊन दिला चेंडूला. अप्रतिम फलंदाजी करतोय फलंदाज आपण बघतोय स्ट्राईक इनला. चेंडू सीमारेषे बाहेर 4 धावा. पात्र पंडवावी तुझे बंधवा. फक्त 3 धावांची रस्ता सामना जिंकण्यासाठी, तो म्हणजे जय भारत इंग्लिश स्कूल संघाला. फक्त 3 धावांची 18 चेंडू आणि 3 धावांची गरज. घरवर साजी पालखी निघाली, घरवर साजी पालखी निघाली, निघाली आईचे डोंगराला, निघाली आईचे डोंगराला. आई गावदेवी कचोर मंडल निघाला कारल्याला, आई गावदेवी कचोर मंडल निघाला कारल्याला. आई गावदेवी कचोरे मंडळ निघाला कारल्याला. आई गावदेवी कचोरे मंडळ निघाला कारल्याला. बघूया फक्त 3 धावांची गरज असणार आहे, ती म्हणजेच जय भारत इंग्लिश स्कूल संघाला फक्त 3 धावांची गरज. कोण आहे बॉलर? हे खोखोचं आहे. तो खोखोचं आहे. नेरुळकर वर्सेस श्रीगणेशमध्ये नेरुळकर विन झालं आहे पॉईंट्सने आणि प्लेअर ऑफ दी मॅच मिळाला. एक नेरुळकरमध्ये एक श्रीगणेशमध्ये आणि नेरुळकर श्रीगणेश दोघांना फर्स्ट प्राईज दिले जाते. 4 वाजता रिपोर्टिंग करायला सांगायला. आउट आउट. आणि फलंदाज बाद. दोघांना फर्स्ट प्राईज दिली जाते, नेरुळकर आणि श्रीगणेश. You're my pumpkin, pumpkin. Hello, honey, bunny. धन्यवाद धन्यवाद. Dumpling. Hello, honey, bunny. आपण बघितला ग्राउंड 2 मधून एकच सामना झाला खो खोचा. नेरुळकर कॉलेज विपक्ष श्री गणेश विद्या मंदिर. या दोन्ही संघांना विनंती असणार आहे की तुम्ही 4 वाजता रिपोर्टिंग करायचे. नेरुळकर संघ 2 पॉईंट्सनी हा सामना जिंकलाय. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सुष्मिता विश्वनाथ पाटील नेरुळकर कॉलेज, तसेच भूमिका राठोड फ्रॉम श्री गणेश विद्यालय. या दोन्ही खेळाडूंनी यायचे आणि आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचे. आता बघा लॉक करतो चेंडूला. चेंडू डीप लॉंग ऑफ रिझनमध्ये. बघा दुसऱ्या अवधी असणार आहेत आणि 2 धावा पूर्ण करतायत. फक्त 1 धावेची गरज नाही सामना जिंकण्यासाठी. 1 धावेची गरज. मी शिवायर सर यांना विनंती करतो की तुमच्या शुभ ते सन्मान करायचा आहे. मॅन ऑफ द मॅच सुष्मिता पाटील आणि भूमिका राठोड यांना विनंती असणार आहे की तुम्ही व्यासपीठावरती यायचे आणि आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचे. मी आमचे मान्यवर शिवार अय्यर सरांना विनंती करतो की तुमच्या शुभ ते सन्मान करायचे. फोटोग्राफर प्लेअर ऑफ द मॅच सुष्मिता पाटील. जोरदार डाले उद्या सुष्मितासाठी. आणि आपण बघतोय त्यामध्ये श्री गणेश विद्या मंदिरची भूमिका राठोड यांचा सुद्धा सन्मान करतोय. मॅन ऑफ द मॅच भूमिका राठोड. धन्यवाद.